उपस्थित असणारे डॉक्टर के आर चंदवानिया, डॉक्टर अशोक संचेते, डॉक्टर किरण मुंडे, त्याचप्रमाणे डॉक्टर देवीदास शेलार या सर्व मान्यवरांचं आणि विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं, महिला भगिनींचं आम्ही संयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो.
माऊलीची मूर्ती विठ्ठलाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बाबा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली माऊली जगाची, माऊलीची मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सामुद्री रंगा, काय तुझी माया सामुद्री रंगा, संसाराची पंढरी तू पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग 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 पांडुरंग, विठू माऊली माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. लेकराची सेवा केली सत्वाई, लेकराची सेवा केली सत्वाई, कसं पांग फेडू तुझा उपकारा जगी तोड नाही, ओवळीत जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, विठ्ठलाची मूर्ती विठ्ठलाची. धरती प्रकाश वेडी ओल्या दवात न्हाली,
फुल्या दवातमारी हे चांदणी फुलानी शिंपे रात्र आली धरती प्रकाश वेरी फुल्या दवातमारी फुल्या दवातमारी
आजच्या समारंभाचे मुख्य अतिथी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके पुण्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांचं आगमन झालेलं आहे. मी अप्पा रेणुसे यांना विनंती करतो, आपण पहिल्या रांगेमध्ये दादांना स्थानापन्न करावं अशी विनंती आहे. स्टेजच्या समोरची गर्दी थोडीशी प्लीज कमी करा. पहिल्या रांगेमध्ये स्थानापन्न व्हावं अशी आदरणीय दादांना विनंती आहे. बाहेरचा आवाज कृपया बंद करायचा आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना जाऊन सांगा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. समय पुण्य स्मरण प्रात समय पुण्य स्मरण एकदंत प्रथम ज्योति लगावे भास्कर ज्योति लगावे सिंदूर बिखरावे गगन सिंदूर बिखरावे
चिरंतन एकदंत प्रथम नमन नाम नाद होत नाम नाद होत गणा नाम नाद होत गणानाम नाद होत मंगल हो हृदय सधन मंगल हो हृदय सधन मंगल हो हृदय सधन एकदंत प्रथम नमन प्रात समय पुण्य स्मरण एकदंत प्रथम नमन एकदंत प्रथम नमन एकदंत प्रथम नमन गणपतीला वंदन करण्याचे संदर्भ थेट संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्याही आधीच्या कालखंडापर्यंत जाऊन पोचतात. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या वाग्येत होण्याची विनंती करतो. सगळ्यांनी कृपया बसून घ्यायचंय. ही संकल्पना माननीय विजय तथा आप्पा रेणुसे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची आहे. चिंतामणी ज्ञानपीठ आणि आप्पा रेणुसे मित्र परिवार यांच्या संकल्पनेतनं हे आरोग्यदायी पुस्तक आरोग्य साथी आज दादांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे. वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आप्पा रेणुसे कायम आपल्याला भेटत असतात. मागे सुद्धा त्यांनी क्रीडा विश्वाचा आधारस्तंभ नावाचं कॉफी टेबल बुकचं प्रकाशन केलं होतं. आज आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. त्या संदर्भातील प्रास्ताविक करण्यासाठी मी श्रीयुत आप्पा रेणुसे यांना आमंत्रित करतो. सप्रेम नमस्कार. आरोग्य साथी या आपल्याला पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी अतिशय व्यस्त कार्यक्रमात असून सुद्धा आवर्जून उपस्थित असलेले तुमचे आमचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आमचे स्नेही दीपक भाऊ मानकर, प्रदीप भाऊ गारटकर, डॉक्टर संचेतींना विनंती आहे सर आपण व्यासपीठावर यावं. माजी महापौर दत्तभाऊ धनकवडे, दिलीप भाऊ बराटे, बाबा धुमाळ, अश्विनीताई भागवत, वर्षाताई तापकीर, संतोष फरांदे, युवराज बेलदरे, त्याचप्रमाणे अभयशेठ मांढरे, विजयशेठ जगताप, आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर के.आर. संचेती, के.आर. चंदवानिया, आमचे मार्गदर्शक डॉक्टर अशोक संचेती, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो आणि योग मित्रांनो, खरोखर एखाद्या गोष्टीला योग असावा लागतो असं म्हणतात ते खरोखर खरं आहेत. कारण काही वर्षापूर्वी मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्व्हिसला होतो आणि त्या पेन्शन विभागामध्ये सर्व्हिसला असताना सर्व गोरगरीब पेन्शनर्स किंवा वयस्कर लोक तिथे यायची आणि त्यांच्या व्यथा समजून घेण्याचा योग मला त्या निमित्ताने येत होता. आणि त्यावेळेपासून माझ्या मनात होतं की काहीतरी आपण या
जी आपली जुनी वयस्कर मंडळी आहेत, गोरगरीब मंडळी आहेत, त्यांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने, कारण वयस्कर झाल्यामुळं आरोग्याच्या समस्या जास्त असायच्या, त्यांना आपल्याला काहीतरी करता यायला पाहिजेत. आणि त्या निमित्ताने आज आपलं जे जीवनसाथी पुस्तक येते हे त्यासाठी निश्चितपणे उपयोगी होईल. म्हणून खरोखर हा आपला सुवर्णयोग म्हणायला हरकत नाही. आपल्या लहानपणी म्हटलं जायचं, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. पण खरोखर आता ते आपण पाळतो का? आरोग्यम धनसंपदा, आरोग्य हीच आपली धनसंपदा आहे खरी, परंतु आत्ता स्पर्धेच्या या धकाधकीच्या युगामध्ये आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आहे. या स्पर्धात्मक युगामध्ये आणि जी आपली जीवनशैली बदलली आहे, वेगवेगळ्या पद्धतीचा आहार आहे, जुना जो आपला भाजी भाकरी आहार असायचा किंवा घरकामात सुद्धा आपल्याला आपोआप व्यायाम व्हायचा, ती पद्धत आता राहिलेली नाही आहे. या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये आपल्याला अतिशय त्याचे दुष्परिणाम सगळीकडे दिसू लागले आहेत. अतिशय लहान वयामध्ये सुद्धा हृदयविकाराने निधन झाल्याचे बरेचसे आपण केसेस ऐकतो. BP शुगर हे तर नॉर्मल झालेलं आहे. आणि अतिशय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कॅन्सरचे पेशंटसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागले आहेत. ही खूपच एक भयावह अशी गोष्ट आपल्याकडे आहे. आणि याच्यासाठी मुळातूनच काहीतरी प्रयत्न व्हावा, मुळातून काहीतरी कॉन्सिलेशन व्हायला पाहिजेत. या दृष्टिकोनाने आपल्या चिंतामणी ज्ञानपीठाच्या माध्यमाने जी प्रियदर्शिनी इंग्लिश स्कूल असेल, प्राईड इंग्लिश स्कूल असेल, प्रियदर्शिनी विद्यामंदिर असेल, चिंतामणी विद्यामंदिर असेल, अशा साधारणपणे 9,500 विद्यार्थ्यांची आपली संस्था आहे. या विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच त्यांना आरोग्याबद्दलची त्यांच्याबद्दलची जाणीव व्हायला पाहिजेत. या दृष्टिकोनाने त्यांच्याकडं बौद्धिक विकास होत असतानाच शारीरिक विकास करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. या दृष्टिकोनाने जाणून खूप लक्ष दिलं जातं. वेगवेगळे देशी विदेशी खेळ इथे शिकवले जातात. आणि हे करत असताना मला अभिमानाने सांगावं वाटतं की 100पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या संस्थेमधले राज्य देश पातळी एवढंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा गेलेले आहेत. आणि याच्यामुळे काहीतरी आपल्याला मुलांच्या मध्ये आरोग्याबद्दलची जाणीव होईल. जे आत्ता आपण ड्रग्स वगैरे वाचतो, खूप भयान परिस्थिती झालेली आहे. किंवा आपण मुलं गेली की घरी बसतात, काहीतरी फास्ट फूड मागवतात, पिझ्झा बर्गर मागवतात, TV पुढे बसतात किंवा मोबाईलवर खेळत बसतात. याच्यापासून त्यांना दूर करण्यासाठी आपण ह्या गोष्टी करत आहोत. त्याचप्रमाणे आमच्या धनकवडी आंबेगाव कात्रज परिसरामध्ये जी सगळी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची ज्ञानाची भूक भागवण्यासाठी आपण ऐश्वर्य व्याख्यानमाला सुरू केली आहे. आणि या ऐश्वर्य व्याख्यानमालेच्या माध्यमाने विविध तज्ज्ञ मंडळींना आपण बोलावतो, त्यांना व्याख्यानाचे कार्यक्रम घेत असतो आणि त्यांची बौद्धिक भूक भागवण्यासाठी सुद्धा आपण निश्चितपणे प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे ऐश्वर्या स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमाने विविध 9 खेळामधील तज्ज्ञ मंडळींना आपण इथं कोच म्हणून नेमलं आहे. आणि धनकवडी आणि आंबेगाव या परिसरामध्ये 9 ठिकाणी आपण ही सेंटर केलेली आहेत. आणि या मुलांना या 9 सेंटरच्या द्वारे तज्ज्ञ शिक्षकांद्वारे की जिथं आंतरराष्ट्रीय कुस्तीची मॅट पण आहे, आंतरराष्ट्रीय कुस्तीची कबड्डीची मॅट पण आहेत, किंवा संतोष जयदेसारखा रणजीपट्टू तो आपण इथं कोच म्हणून ठेवला आणि त्याचं क्रिकेटचं तो ट्रेनिंगसुद्धा देतो. तर ही सगळ्या गोष्टी करत असताना आपण या कट्ट्याच्या माध्यमाने किंवा स्पोर्ट्सच्या माध्यमाने योग वर्गसुद्धा इथं काही महिला भगिनी पहाटे 5 वाजता येतात. आमच्या रोहिणी शिळीमकर आणि आमच्या डॉक्टर मिनल मॅडम आहेत, यांच्या माध्यमाने अतिशय चांगल्या पद्धतीचे योग वर्गसुद्धा होतात की आरोग्याच्या बाबतीत एक जाणीव सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना एक पुस्तक निर्मिती आपण करण्याचा दृष्टिकोन आमच्या मनामध्ये आला की ज्या वेळेला एखादी व्यक्ती घरामधली आजारी पडते, अचानकपणे आजारी पडते, आणि त्यावेळेला सगळं कुटुंब आता पूर्वीसारखी अविभक्त कुटुंब नाही आहेत, विभक्त कुटुंब पद्धती आहेत. आणि त्यावेळेला काय होतं की सैरावैरा माणूस हैराण होऊन जातो, काळजीत पडतो की आता काय करायचं, कुठे ॲडमिट करायचं, काय योजना आहेत, किंवा साधं रक्त तपासणी करायची असेल तरी बाबा डायग्नोसिस सेंटर कुठं आहेत किंवा बाकीच्या तपासण्या करायच्या आहेत. माणूस भांबावून जातो. आणि त्याला एक या पद्धतीमध्ये काहीतरी मार्गदर्शन त्याला व्हायला पाहिजे. या दृष्टिकोनाने ह्या पुस्तकाची निर्मिती करण्याचं आमच्या बरेच दिवस मनात होतं. पण स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप
हे कॅन्सरच्या विकाराने आजारी असताना ज्युपिटर हॉस्पिटलला होते, त्यावेळेला दादांची सुद्धा तिथे त्यांची भेट झालेली होती. पण त्यावेळेला आम्ही तिथे इतर लोकांची, पेशंटची अवस्था पाहायचो की सैरभैर अशी वृत्ती असायची. काय करायला पाहिजे, कोण मार्ग दाखवणार आहे आपल्याला. आणि याच्यातून मार्ग दाखवण्यासाठी आपण या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकामध्ये जे आहेत की पुणे महानगरपालिका, राज्य शासन, केंद्र शासन याच्या ज्या काही योजना आहेत, त्याच्या योजनाचा लाभ कोणाला होतो, त्याचे फॉर्म्स कसे भरायचे, त्याची वेबसाईट कशी आहेत, त्याच्यात फोन नंबर कसे आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट कसं करायचं, याचा संपूर्णपणे त्याच्यात आपण उहापोह केलेला आहे. त्याचप्रमाणे ज्या योजना असतात, काही चॅरिटेबल ट्रस्ट आहेत, धर्मादाय ट्रस्ट आहेत, तर त्या आपल्या सिद्धिविनायक ट्रस्ट असेल किंवा तिरुपती बालाजीचं मंदिर आहे, शिर्डीचं देवस्थान आहेत, इथून एक आर्थिक मदत कोणकोणत्या आजाराला होते त्याची संपूर्णपणे माहिती या पुस्तकामध्ये आपण दिलेली आहे. कशा पद्धतीने तिथे ॲप्लिकेशन करायचं, त्यांना कशा पद्धतीने त्यांची वेबसाईट आहे, ते कशा पद्धतीने आपण तिथे ॲप्लाय करायचं, कोणत्या आजाराला तिथून मदत होते किंवा शासनाच्या गोष्टींना कशा पद्धतीने आपण तिथे ॲप्रोच व्हायचं, याचं संपूर्णपणे अभ्यासपूर्ण लेखन त्याच्यामध्ये आपण केलेलं आहे. एवढंच नव्हे तर काही NGO आहेत. NGOमध्ये जैन समाजाचं गुरु गोविंद चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांचा, किंवा एच व्ही सरदेसाईंचं कोंडवेला आय हॉस्पिटल आहेत, चंद्रनगर चॅरिटेबल ट्रस्ट आहेत, की अतिशय अल्प दरामध्ये किंबहुना काही ठिकाणी मोफत उपचार होतात, परंतु आपल्याला हे लोकांना माहिती नसतं आणि आपण सैरावैरा त्यावेळेला धावत असतो. या सगळ्या गोष्टींचा त्याच्यात आपण मध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामुळे लोकांना त्याचं निश्चितपणे मार्गदर्शन होईल. यासाठी 14 पुण्यामधील प्रथितयश जे डॉक्टर्स होते त्यांचे वेगवेगळ्या विषयावरचे लेख या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत. मी धन्यवाद देतो की ही सगळी निर्मितीचं मनात येत असताना आमचा प्रत्यक्षात विचार येणं आणि मनात येणं यात खूप फरक असतो. पण त्यावेळेला आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार पराग पोद्दार यांनी खूप महत्त्वाची भूमिका केली आणि मूर्त स्वरूपामध्ये हे पुस्तक येण्यासाठी मदत झाली. त्यासाठी डॉक्टर देवीदास शेलार असतील, आमचे गौतम गिल्डा, की हे दुसरं पुस्तक आहे, क्रीडा विश्वाचा संदर्भात एक पुस्तक होतं, त्यातही त्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत केली आणि या पुस्तकामध्ये सुद्धा चांगली बांधणी त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर विजय शेठ जगताप यांचीसुद्धा या पुस्तकाच्या सगळी माहिती गोळा करण्यामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात मदत झाली आणि हे अतिशय गुणकारी अभ्यासपूर्ण असं पुस्तक निश्चितपणे पेशंटला मदतीला येईल आणि त्यामुळे या पुस्तकाची किंमत थोडी जास्तच आहे. बहुमूल्य पुस्तक आहे, त्याची किंमत जास्त आहे आणि ती किंमत म्हणजे या पुस्तकासाठी आम्हाला तुम्ही किंमत द्यायची आहे आपला आशीर्वाद. आदरणीय दादांनी आम्हाला सांगितलं की ही जी पुस्तिका आहे ही समाजाला उपयोगी असणारी पुस्तके आहेत, ही मोफत आपल्याला द्यायची आहे आणि त्यासाठी आम्हाला फक्त आप्पा रेणुसे मित्रपरिवाराला अपेक्षित आहे की तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजेत. सातत्याने तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेतच, पण या पुढील काळात सुद्धा तुमचे आशीर्वाद आम्हाला जरुरीचे आहेत. आदरणीय शिवसेना प्रमुख, जिल्हा प्रमुख रमेश बाप्पू कोंडे आलेले आहेत, त्यांना विनंती की आपण व्यासपीठावर यावं. आले का? त्याचप्रमाणे या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी आमचा आग्रह होता की दादांच्या हस्तेच प्रकाशन व्हायला पाहिजे. कारण परिस असतो परिसाचा लोखंडाला स्पर्श झाला की ती सोनं होतं. तसा दादांनी उद्घाटन केलं की त्याला यशस्वीत होतो आणि हे तुम्हा आम्हाला नाहीतर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं दादांनीच प्रकाशन करावं असं आमच्या मनात आहे. दादा आपल्याला लक्षात असेल किंवा नसेल, 2008 साली शेजारीच आपल्या चिंतामणी विद्यामंदिरची इमारत आहेत, त्याच्या भूमिपूजनाला आपण आलेला होता. त्यावेळेला मला वाटतं संतोष फरांदे या परिसराचे नगरसेवक होते आणि ते करताना हा अतिशय अविकसित असा भाग होता. रस्ते नव्हते, पाणी नव्हतं, अतिशय अविकसित. त्यावेळेला दादांना असंच आपण बसलो होतो आणि प्रास्ताविकामध्ये मी दादांना विनंती केली
की दादा इथं लो वॉटर झोन आहे, त्यामुळं 0.33 FSI मिळतो आणि इथं विकसितच होऊ शकत नाही. आमच्या हट्टाला नेहमीप्रमाणे दादांनी हो म्हटलं आणि ताबडतोब त्याची कार्यवाही झाली. या परिसरातला लो वॉटर झोन उठवला आणि आज ज्या एवढ्या गगनचुंबी इमारती वगैरे सगळे दिसतात, याचं संपूर्ण श्रेय फक्त दादा आणि दादांनाच आहे. त्यामुळे स्ट्रीट लाईट आले, रस्ते आले, इथल्या भूमिपुत्रांना जागेचा चांगला भाव मिळाला, किंबहुना कित्येक जण इथं नामांकित बिल्डर पण झाले. आमच्या राजेंद्र कोंढांसारखे चांगले प्रतिष्ठित बिल्डर झालेत. युवराज बेलदरे सुद्धा भूमिपुत्र या लो वॉटर झोन उठल्यामुळे इथं चांगल्या प्रकारे बांधकाम व्यावसायिक झालेले आहेत. त्यामुळं दादा आपल्या हस्तेच व्हायला पाहिजेत असा आमचा आग्रह होता. आत्तासुद्धा आमचा हक्काने मोठ्या भावाकडे हट्ट असतो, त्याप्रमाणे आमचा आपल्याकडे एक हट्ट असणार आहेत. ज्या वेळेला मोठं माणूस कोणतरी आपल्या घरी येतं तर आपण काहीतरी मागायचं असतं. आता आपण मोठे झालो त्यामुळं खाऊ वगैरे मागू शकत नाही, पण दादांकडे आमचा हट्ट आहे की दादा एवढी लोकसंख्या इकडे झालेली आहे, पण रस्ते वगैरे आमचे छोटे आहेत, पूर्वीची बांधकामं इथं झालेली आहेत, पण डेव्हलपमेंट प्लॅनमधले जे रस्ते आहेत ते जास्तीत जास्त लवकर जर ते डेव्हलप झाले, ते विकसित झाले, थोडा थोडा पार्ट तिथं आहेत, ते विकसित झाले तर इथं जी होणारी वाहतूक कोंडी हा प्रश्नच इथं संपून जाईल. आणि आंबेगावमध्ये असणारे ज्वलंत प्रश्न दुसरा एक आहेत की तो प्रश्न म्हणजे आंबेगावामध्ये सगळीकडून रहिवासी वस्ती आहेत आणि त्याच्यात आपला कचरा डेपो आहे. लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने किंवा माणसांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने तिथं खूप मोठी अडचणीची गोष्ट आहे. आत्ता तात्पुरतं तो आंदोलन केल्यामुळे तो बंद आहे, पण आपण त्या पद्धतीने कायमस्वरूपीच तो कचरा डेपो इथला दूर जावा. कचरा डेपो आपलीच जरूर आहेत हे मान्य आहेत, परंतु ती भर वस्तीमध्ये नको, एवढं तो दूर व्हावा अशी विनंती आमची आहे. आणि तिसरा एक आमचा हट्ट आहे, तो आमच्या स्वार्थासाठी असेल दादा, आमच्या स्वार्थासाठी तो हट्ट आहे की ज्याप्रमाणे आपल्या विचाराचे सगळे नगरसेवक इथं होते, आपण होता, त्यामुळे इथं विकास होत होता, तसा गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या विचाराची माणसं इथं असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही विकासाची साखळी आहे, ही ताबडतोब फास्टमध्ये होते, कार्यवाही त्याची ताबडतोब होते. त्यासाठी ज्या काटेवाडीचं ज्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावरती नाव नेलं, संपूर्ण देशामध्ये त्याचा गवगवा झाला, एवढंच नव्हे तर बारामती टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमाने आज 5,000 महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिलेला आहे. संत राजमाता जिजाऊ पुरस्काराने ज्यांना पुरस्कारित केलेला आहे. एवढंच नव्हे तर पुण्याचा आयकॉन म्हणून ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे, परंतु ज्या नेहमी प्रसिद्धीपासून दूर असायच्या, कॅमेऱ्यापासून दूर असायच्या, पण पाठीमागची जी भूमिका सातत्याने करायच्या, सामाजिक कार्यामध्ये असायच्या, त्या आमच्या सुनेत्रा वहिनींना आपल्या माध्यमाने बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपण उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करावा, एवढीच या आम्ही हा हट्ट आमचा आहे, तो तुम्ही निश्चितपणे पुरवालच. पण समस्त इथल्या प्रेक्षकगणांना माझी विनंती आहे की आपल्या सगळ्यांच्या वतीने मी दादांना सांगितलंय, प्रचंड बहुमताने आपण निवडून आणणार का नाही? आपण सुनेत्रा वहिनींना मोठ्या बहुमताने निवडून आणू. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी दादांना सांगतो की जर आपण सुनेत्रा वहिनींना इथं उमेदवारी दिली तर आम्ही सगळी मंडळी जीवाचं रान करू आणि सुनेत्राताईंना निवडून आणू आणि गल्लीपासूनची दिल्लीपर्यंत ही आपली साखळी विकासाची गंगा इथं या परिसरामध्ये दक्षिण पुण्यामध्ये चालू राहील, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. तसेच या कार्यक्रमाला आपण वेळात वेळ काढून सगळेजण आलात, बरीचशी मंडळी 6 वाजल्यापासूनच इथं आहेत. थोडा कार्यक्रमाला उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण व्यस्त कार्यक्रमामुळे दादांना इथं यायला अडचण होती. काही दिवसातच आचारसंहिता लागेल म्हणून बरीचशी कामकाज उरकणं जरुरीचं आहे. तर सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माननीय नामदार अजितदादा पवार यांचा सन्मान आपण करणार आहोत. शाल, मोत्याची माळ, श्री सार्थ ज्ञानेश्वरी, जिरेटोप
आणि सुदृढ आरोग्याचं, खेळाडूंचं, शक्तीचं, भक्तीचं, युक्तीचं प्रतीक असणाऱ्या हनुमंताची गदा आपण त्यांना प्रदान करणार आहोत. युवराज रेणुसे, त्याचप्रमाणे दत्तात्रय धनकवडे, अभय शेठ मांढरे आणि आप्पा रेणुसे सत्कारासाठी आपण पुढे यायचं आहे. शाल, मोत्याची माळ, श्री सार्थ ज्ञानेश्वरी, जिरेटोप आणि चांदीची गदा प्रदान करून माननीय नामदार अजितदादा पवार यांचा सत्कार या व्यासपीठावरती संपन्न होतोय. आपण सर्वजण सुद्धा जोरदार टाळ्यांनी त्यांचं या समारंभासाठी स्वागत करू. यानंतर शंकरराव कडू, सर्जेराव शिळीमकर, ॲडव्होकेट दिलीप जगताप आणि अश्विनीताई भागवत हे व्यासपीठावरील बाकी सर्व मान्यवरांचा सन्मान करणार आहेत. या समारंभाला उपस्थित असणारे डॉक्टर KR चंदवानिया आणि डॉक्टर अशोक संचेती यांचा सत्कार आदरणीय अजितदादा पवार यांनी करावा अशी विनंती आहे. डॉक्टर अशोक संचेती नामांकित फिजिशियन असणारे, विविध 14 ज्या डॉक्टरांचे लेख या पुस्तकात आहेत त्यातील डॉक्टर अशोक संचेतींचा पण एक अतिशय अप्रतिम लेख आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांच्याही कामाला दाद देऊ. यानंतर डॉक्टर KR चंदवानिया यांचा सन्मान आदरणीय अजितदादा पवार यांनी करावा अशी विनंती आहे. फक्त पुण्यातच नाही तर भारतामधले जे टॉपमोस्ट स्किन स्पेशालिस्ट आहेत त्यातले डॉक्टर KR चंदवानिया एक समजले जातात आणि त्यांचा लेख या पुस्तकामध्ये आहे. आमचं मोठं भाग्य आहे. यानंतर शंकरराव कडू, सर्जेराव शिळीमकर, ॲडव्होकेट दिलीप जगताप आणि अश्विनीताई भागवत व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सन्मान करतील. आदरणीय आमदार भीमराव अण्णा तापकीर, शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर, धन्यवाद. यानंतर नामदार अजितदादा पवार यांना मी आरोग्य साथी या पुस्तकाचं प्रकाशन दादाच्या हस्ते होत आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण पुस्तक हातात घेऊन 1 मिनिट उभं राहायचं आहे, म्हणजे सगळ्यांचा एक सुंदरसा ग्रुप फोटो माध्यम प्रतिनिधींसाठी मिळणार आहे.
धन्यवाद. या पुस्तकाचं संपादन संकलन ज्यांनी केलंय ते ज्येष्ठ पत्रकार पराग पोद्दार यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. आदरणीय अजितदादांना विनंती करतो त्यांचा सन्मान करावा. आणि शिवजयंतीच्या निमित्ताने स्वराज्य सप्ताह दादा आम्ही इथे साजरा केला होता. त्यासाठी चित्रकला स्पर्धा घेतली होती. त्या स्पर्धेला 1300 मुलांचा सहभाग होता. त्या दोन्ही गटातल्या 6 मुलांना मी स्टेजवरती आमंत्रित करतो. आरोग्य साथी या पुस्तकाचे संपादक आणि संकलक ज्येष्ठ पत्रकार पराग पोद्दार, 20हून अधिक वर्ष पत्रकारितेतला अनुभव, 3 सुवर्ण पदकांनी सन्मानित झालेले, 25पेक्षा जास्त पुरस्कारांनी गौरवलेले, शब्दसारथी या संस्थेचे संस्थापक, करोनाच्या काळामध्ये लोकांच्या मनामध्ये सकारात्मकता जागवण्यासाठी विविध लेखांचं लेखन करणारे पराग पोद्दार. जोरदार टाळ्यांनी त्यांच्या कामाला दाद देऊ. मी पुढील विद्यार्थ्यांची नावं पुकारतोय, त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. छोट्या गटातली 3 मुलं. प्रथम क्रमांक सई संदीप लांडगे, द्वितीय क्रमांक मनस्वी पांगारकर आणि तृतीय क्रमांक एकता करंजकर. 3ही मुलांनी एकत्र यायचंय. पुढच्या गटातल्या 3घांनाही मी आमंत्रित करतो. अनन्या संतोष पोद्दार, माही सनी कांबळे, आशा दुधाराम चौधरी यांना आदरणीय अजितदादांनी या 3घांचाही सन्मान करावा, त्यांना पारितोषिक वितरण करावं. प्रथम क्रमांक 10,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह सई संदीप लांडगे. द्वितीय क्रमांक मनस्वी पांगारकर, 8,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह. प्रथम क्रमांकासाठी 10,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह होतं सई संदीप लांडगे. तृतीय क्रमांक एकता करंजकर, 6,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह. या आपल्या सगळ्या छोट्या ताईंचं जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करू. यानंतर मोठ्या गटातल्या 3घांना आमंत्रित करतो. प्रथम क्रमांक अनन्या संतोष पोद्दार, 10,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह. अनन्या संतोष पोद्दार. द्वितीय क्रमांक माही सनी कांबळे, तृतीय क्रमांक आशा दुधाराम चौधरी. यानंतर माननीय आमदार अजितदादा पवार यांना आमंत्रित करतो. दादा, आजच्या कार्यक्रमाचा आणखीन एक योग आहे. आज मंगेश पाडगावकरांचा जन्मदिवस आहे. त्यांनी म्हटलं होतं, सांगा कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत. आमचे दादा कधीही कणले नाहीत, कणत कणत नाहीत तर खणत खणत असं कर्तृत्व असणारे दादा आहेत. त्यांचं मनोगत ऐकू. आपल्या सगळ्यांचे सहकारी दीपक मानकर, दुसरे सहकारी रमेश कोंडे देशमुख, दत्तात्रय धनकवडे, प्रदीप गारटकर, दिलीप बराटे, उल्हासराव काळोखे, विजय जगताप, प्रकाश कदम, प्रदीप देशमुख, विजय ढेरे, प्रवीण शिंदे, बाबा धुमाळ, सुवर्णाताई पायगुडे, युवराज बेलदरे, वर्षाताई तापकीर, पराग पोद्दार, जे आपल्या संपादन आणि संकलन आरोग्य साथी या पुस्तकाचं ज्यांनी केलं ते सौभाग्यवती अश्विनीताई भागवत, श्रीयुत संतोष फरांदे, सुशांत डमडेरे, डॉक्टर KR चंदवानी, डॉक्टर अशोक संचेती, मोहिनीताई देवकर, संतोष नांगरे, शशिकलाताई कुंभार, गौरी जाधव, पूजाताई जोळे, सुनीताताई मोरे, दत्ता सागरे, लावण्य शिंदे, जयश्री पाटील, शीतल मेदने, शांतीलाल मिसाळ, महेश हांडे, अनेक प्रतिष्ठित नागरिक इथं उपस्थित आहेत. उपस्थित असणारे सर्वच प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी, ज्या माझ्या विद्यार्थिनींना पहिलं, दुसरं, तिसरं पारितोषिक मिळालं, त्या सगळ्या आमच्या विद्यार्थिनी, तसंच ज्यांच्या विनंतीमुळं, ज्यांच्या आग्रहामुळं आपल्याला सगळ्यांना ह्या कार्यक्रमाच्या करता येता आलं, ते आपल्या सगळ्यांचे सहकारी अप्पा रेणुसे, युवराज रेणुसे, अभय मांढरे, जमलेले पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आरोग्य साथी
या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं मला अप्पांनी सांगितलेलं होतं रेणुसरनी की दादा तुम्ही आलं पाहिजे. मला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण येताना जो कार्यक्रम मी घेतला नव्हता तो कार्यक्रमाला मला एका ठिकाणी थांबवण्यात आलं आणि तो कार्यक्रम घ्यायला भाग पाडलं. त्याच्यावर मला इथं 1 तास यायला उशीर झालेला आहे. मित्रांनो, एकंदरीतच सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये देखील अतिशय विस्तृतपणे या पुस्तकाच्या बद्दलची पार्श्वभूमी अप्पा रेणूस यांनी आपल्याला सगळ्यांना सांगितली. आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ असतील, अभ्यासक असतील, डॉक्टर्स असतील किंवा पॅरामेडिकल स्टाफ असेल, या सगळ्यांच्या डोळ्यासमोर ठेवून त्यांना ह्या पुस्तकाच्या बद्दलची प्रेरणा मिळाली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काही वर्षापूर्वी जगामध्ये पहिल्यांदा चायनाला करोनासारखा आजार उद्भवला आणि आपल्याला कधी वाटलं नव्हतं की हा करोना एवढा सगळ्यांना जखडून टाकेल, परंतु तो आपल्या देशात आला. एक पहिलाच पेशंट तुमच्या माझ्या पुण्यामध्ये दुबईमधनं का कुठून आलेलं होतं जोडपं, आणि त्याच्यातनं तो आजार आला, परंतु त्या आजाराने झपाट्याने पूर्ण भारत देशाला व्यापलं. जबरदस्त किंमत आपण मोजली. मीच पालकमंत्री होतो, दर आठवड्याला मी बैठका घ्यायचो. सगळीकडं कसा वेगवेगळ्या प्रकारचे जम्बो हॉस्पिटल उभे करता येतील, ॲम्ब्युलन्स देता येतील, वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देता येतील, वॅक्सिन देता येईल, याकरता आम्ही सगळ्यांनी अतोनात प्रयत्न केले, अतोनात कष्ट घेतले. मला पोलीस दलाचे पण आभार मानायचे. पोलीस दलांनी पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या काळामध्ये नागरिकांना आधार देण्याचं काम केलं, नागरिकांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम केलं, सतत ड्युटीवर राहिले. त्याच्यातले कितीतरी पोलीस हे आपल्याला सोडून गेले, कितीतरी उपचार करणारी लोक आपल्याला सोडून गेली. अर्थमंत्री म्हणून माझ्या पुढं ज्यावेळेस हा प्रसंग आला त्यावेळेस मी विचार केला की ते कशा करता गेले, माणसाचा जीव वाचवण्याकरता गेले. त्यांनी कसोशीनं प्रयत्न केला, परंतु त्यांच्या घरातला करता माणूस निघून गेल्यानंतर कुटुंबाची काय आबाळ होते, काय अडचण निर्माण होते, ते आपल्याला अनेकांच्या वेगवेगळ्या ज्या काही कहाण्या ऐकल्यानंतर समजतं. आणि त्यावेळेस मी ठरवलं की राज्य सरकारची पण परिस्थिती फार बिकट होती, कारण सगळी दुकानं बंद, कारखानदारी बंद, 3-3 शिफ्टवाले एकही शिफ्ट चालेना, टॅक्स येईना, पैसे येईनात, आणि ह्यासारखा आम्हाला पैसा लागतोय. शेवटी मला तर पहिला कोरोना आल्या पुढच्या महिन्यामध्ये पगार करायला देखील माझ्याकडे पैसे नव्हते. माझ्याकडे म्हणजे शासनाकडं. मी क्लास 1 आणि क्लास 2 वाल्यांना आव्हान केलं की आता क्लास 3 आणि क्लास 4चा मी पगार करतो, क्लास 1 आणि क्लास 2नी काही काळ थांबा, आम्ही देऊ, परंतु नंतर देऊ. त्यांनी पण त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली आणि त्या अडचणीतनं आपण बाहेर पडलो. अनेकांना 1-2दा करोना झाला, त्याचे साईड इफेक्ट पण आत्ताही आपल्याला वेगवेगळ्या लोकांना पाहायला मिळतात किंवा अनुभवायला मिळतात किंवा त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. पण ह्या सगळ्यातनं ताऊन सुलाखून आपण निघालो आणि त्याच्यातनं इतर पण काही आजाराच्या बद्दलचा उल्लेख, जे अतिशय गंभीर अशा प्रकारचे आजार की तसला आजार जर घरातल्या कुणाला झाला तर निम्म घर पहिल्यांदाच हतबल होऊन जातं की आता आपलं कसं होणार. आणि सगळ्या त्यांच्या विवंचनेमध्ये, चिंतेमध्ये हे सगळे कुटुंब विचार करायला लागतं. आणि त्याच्यातनं स्वर्गीय लक्ष्मण जगताप देखील गेले. अतिशय एक उमदा माझा सहकारी, मी त्याला नगरसेवक केलं, त्याच्यानंतर महापौर केलं, स्टँडिंग कमिटी दिली, त्याच्यामध्ये त्याला अध्यक्ष केलं, आमदार केलं, 2 वेळेला आमदार केलं. परंतु नंतरच्या काळामध्ये हा आजार जडल्यामुळं एक चांगला हरहुन्नरी अशा प्रकारचा कार्यकर्ता आपल्यातनं निघून गेला. आणि अशा प्रकारचे प्रसंग अनेकांच्यावर येतात आणि ते अप्पा रेणूस यांचे जवळचे नातेवाईक असल्यामुळं त्याच्यातनं अप्पा रेणूस यांना ही कल्पना सुचली आणि त्याच्यातून त्यांनी आरोग्य साथी पुस्तकातून एक समाजहित साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतकी क्वालिटी चांगली आहे. मी आत्ता चालत होतो, कागद चांगला आहे, त्याच्यामध्ये सगळं काही मी अजून वाचलं नाही, परंतु जी काही मांडणी केलेली आहे ती अतिशय दिमागदार, अतिशय आकर्षक अशा प्रकारची मांडणी आहे. आणि मी आजपर्यंत बघितलेलं आहे, मी अनेक कार्यकर्त्यांना घडवण्याचं काम केलं, आधार देण्याचं काम केलं, त्यांना पुढं आणण्याचं काम केलं, त्यांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम केलं.
अर्थात हे सगळं केलं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं, तुमच्या सगळ्यांच्या भरभक्कम पाठिंब्यामुळं, आणि त्याच्यातनंच अप्पा रेणुसंचासारखा एक सहकारी मला भेटला, आणि ते भेटल्यानंतर मलाही त्यांच्यामध्ये स्पार्क जाणवला, आणि मग मी त्यांना जेवढी काही माझ्याच्यानी मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रयत्न हा माझा चालू झाला. आणि एक अतिशय उत्तम प्रकारची आज शिक्षण संस्थाचे चालवत आहेत, समाजामध्ये सगळ्यांशी अतिशय आपलेपणाचे, जिव्हाळ्याचे अशा प्रकारचे त्यांचे संबंध आहेत. सगळ्यांना आपलंसं करण्याची त्यांची हातोटी आहे. कधी कुठं आवाज न चढून देता, जरी बाबा पैलवान असला तरी देखील शांततेने सगळ्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न ते ह्या निमित्तानं करत असतात. चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे राज्यातल्या आरोग्य क्षेत्राबाबतची माहिती मी बघत होतो. अतिशय चांगली माहिती, मार्गदर्शनाचा यात समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये पुस्तकानं समाजहित साधलं जाईल ह्याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. आणि किंमत पण विनामूल्य ठेवलेली आहे. ते विनामूल्य किंमत ठेवली असताना जे विनामूल्य घेऊन जातील त्यांनी कृपा करून स्वतः ते पुस्तक वाचावं. नुसतंच घेऊन लायब्ररीमध्ये किंवा पुस्तकाचा जो काही भाग असतो तिथं ठेवू नये. आपण वाचल्यानंतर त्याच्यामध्ये इतरांना पण वाचायला द्यावं. कारण जसं आपण लायब्ररीतनं एखादं पुस्तक आणल्यानंतर ते चांगलं असलं तर आपण आपल्या मित्रांना वाचायला देतो. ह्याच्यामध्ये मोफतच मिळालेलं असल्यामुळं तुमच्या ज्ञानात भर पडल्यानंतर इतरांच्याही ज्ञानामध्ये भर पाडण्याचं काम आपण एक शेजार धर्म या नात्याने केला, मित्रत्वाच्या नात्याने केला तर खूप चांगल्या आपल्याला सगळ्यांना मदत झाल्याशिवाय राहणार नाही. हे apparenuse.com या वेबसाईटवर पण हे पुस्तक उपलब्ध झालेलं आहे. आत्ता सुरू झालं आहे. त्याच्यामुळं ज्यांना या वेबसाईटवर जाऊन हे पुस्तक पाहायचं असेल तर ते त्याही ठिकाणी जातात. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. ह्या एकंदरीतच वेगवेगळ्या पार्श्वभूमी ज्या आपण आपल्या भाषणामध्ये सांगितल्या त्या पार्श्वभूमीवर योग्य माहिती आणि मार्गदर्शक देणारा एक विश्वासू साथी म्हणून ह्या आरोग्य साथी हे पुस्तक तुम्हाला, मला, सगळ्या पुणेकरांना आणि राज्यातल्या पण लोकांना उपयुक्त ठरणार आहे. आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी या पुस्तकात लिहिलेल्या लेखामुळं आरोग्याविषयीची सजगता निर्माण व्हायला देखील मदत निश्चितपणे झालेली आहे. संदर्भ आणि संग्राह्य मूल्य असणाऱ्या आरोग्य साथी पुस्तकाच्या नागरिकांना खूप फायदा होईल याबद्दलचा विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं इथं व्यक्त करतो. सदृढ, सशक्त, निरोगी समाज निर्मिती याच काळाची गरज आहे. आम्ही अनेक जण तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर समाजकारण, राजकारण करतो. मी पण सुदैवाने आजपर्यंत निर्व्यसनी राहिलेलो आहे. तुम्हाला तर आश्चर्यच वाटेल, पण खरोखरीच मी आजही कशालाही, तंबाखू असेल, सिगारेट असेल, बिडी असेल, त्याच्यामध्ये काडीला शिवलो आहे परंतु बिडी असेल, त्याच्यामध्ये इतर जे काही वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा, आणखीन काय ते 320 काय म्हणतात ते असलं काहीही मी घेतलेलं नाही. म्हणजे तुम्हाला तर विश्वासच बसणार नाही. परंतु मी एक्साईज मिनिस्टर होतो, परंतु कधी त्या मी दारूच्या बाटलीला शिवलो पण जिभेला कधी माझी ती बाटली किंवा ती चौक पाहायला मिळाली नाही. आणि आपल्यालाही साधू संतांनी तोच विचार दिलेला आहे, तोच विचार मांडलेला आहे. खरं तर देहू आळंदी आपल्या जवळ आहे, पांडुरंगाचा पंढरपूर आपल्या तसं बघितलं तर जवळच आहे, 4-5 तासाच्या अंतरावर. आणि ह्या सगळ्या महान व्यक्तींनी जो काही आदर्श तुमच्या माझ्यासमोर ठेवलेला आहे त्या रस्त्यानेच नवीन पिढीनं गेलं पाहिजे. कधी कधी नवीन पिढी ज्या पद्धतीनं वागते ते बघितल्यानंतर मनाला वेदना होतात. माझ्यासारख्या पण कार्यकर्त्याला वाटतं मी पुण्याचा तुमच्यामुळं पालकमंत्री अनेक वर्ष राहिलेलो आहे आणि त्याच्यातनं पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. त्यावेळेस ते सुरक्षित राहावं, ते चांगल्या पद्धतीनं ह्याच्यात चांगला समाज निर्माण व्हावा, ह्याच्यातून कुणालाही त्रास होता कामा नये, कायदा सुव्यवस्था चांगली राखली पाहिजे, याबद्दलचा माझा स्वतःचा कटाक्षाने प्रयत्न असतो. आणि त्याकरता जेवढं काही इन्फ्रास्ट्रक्चर देता येईल ते देण्याचा प्रयत्न मी नेहमीच करत असतो. आज जनतेच्या निरोगी आयुष्यासाठी पायाभूत आरोग्य सुविधाची उभारणी ही आपण करतोय. आज तर मी
पुण्यामध्ये मी, देवेंद्रजी, चंद्रकांतदादा पाटील आणि दिलीप वळसे पाटील आम्ही चौघांनी मिळून सकाळी वारजे आणि घोरपडी या इकडचा 500 कोटी रुपयाच्या कामाची भूमिपूजन आणि उद्घाटन केली. त्याच्यानंतर आपला विमानतळ, तुम्ही आश्चर्य वाटेल, तुम्ही आता जर नवीन टर्मिनल अजून सुरू व्हायला 1 महिना बाकी आहे, परंतु आज पंतप्रधानांच्या हस्ते VC द्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे आम्ही त्याचं उद्घाटन केलं ऑनलाईन. आणि ते उद्घाटन करत असताना पंतप्रधानांनी मार्गदर्शन केलं. 500 कोटी रुपये आपण तिथं खर्च केलेला आहे केंद्र सरकारने, परंतु पुणेकरांच्या नावाला साजेसं अशा प्रकारचं ते टर्मिनल झालेलं आहे. तुम्हालाही गेल्यानंतर अभिमान वाटेल. खूप छान अशा प्रकारची सुविधा येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या करता केली, ते 500 कोटीचं. आणि आपल्या सुनील टिंगरेंच्या मतदारसंघामध्ये माझ्या माहितीप्रमाणे साधारण 175 कोटी 175 कोटीच्या कामाचा शुभारंभ आणि उद्घाटनं आम्ही केली. असे जवळपास 1200 कोटी रुपयाची कामं ही आज पुणे शहराच्या करता आणि परिसराच्या करता आपण सुरू केलेली आहेत. नेहमी विकास हा केंद्रबिंदू मानूनच मी माझी वाटचाल चालू ठेवलेली आहे. मी मगाशी अप्पा रेणूस यांनी उल्लेख केला आणि उल्लेख करत असताना काही मुद्दे त्यांनी इथं उपस्थित केले, विशेषतः DPचे रस्ते. मी आत्ताच इथं बोलत असताना माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं की एकंदरीत युवराजला सांगितलं, बाकीच्यांना सांगितलं की कोणते DPचे रस्ते यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये घेतले पाहिजे ते मला सांगा कॉर्पोरेशनच्या. मी ते रस्ते तुमचे घेण्याची जबाबदारी त्या ठिकाणी घेतो, कारण तेवढा अधिकार तुमच्यामुळं मला मिळालेला आहे. आणि मी तशा सूचना आयुक्तांना दिल्यानंतर ते रस्ते तुमचे होतील. मागं देखील वेळोवेळी जे तुम्ही मागितलं ते देण्याचा प्रयत्न मनापासून मी केला. त्याच्यामध्ये माझा वेगळा काही स्वार्थ नव्हता. इथं बाहेरनं येणारी लोक पण मोठ्या प्रमाणावर राहतात, आमच्या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आलेले लोक राहतात. आणि त्याच्यामुळं एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही इथं अनुकूल वातावरण केलेलं आहे. आणि त्यामुळं इथं अधिक चांगल्या सुविधा देणं हे सरकारमधले प्रतिनिधी या नात्याने आम्हा लोकांचं काम आहे. आणि आज पालकमंत्री या नात्याने देखील माझं काम आहे. 34 गावातला टॅक्सचा पण एक प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याच्यातनं पण मी मार्ग काढतोय. माझी त्याच्याकरता तिथं देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, दिलीपराव अशी आमची सगळ्यांची चर्चा झालेली आहे. माझा हा कार्यक्रम संपला मला खरं तर मुंबईला जायचं आहे. मला मुंबईला 10:30 वाजता मीटिंग होती. आता ती जरा मला उशीर करावा लागेल, परंतु मला तिकडं जायचं आहे. त्या मीटिंग झाल्यावर उद्या माझी कॅबिनेट आहे. कदाचित आचारसंहिता सुरू व्हायच्या आधीची उद्याची शेवटची कॅबिनेट असेल आणि नंतर प्रचाराची रणधुमाळी संपूर्ण देशामध्ये सुरू होणार आहे. आपल्याही महाराष्ट्रामध्ये 48 जागांच्या करता सुरू होणार आहे. तसंच जांभूळवाडीचा तलाव हा हस्तांतर करण्याचा प्रस्ताव MKVDCनं मंत्रालयामध्ये पाठवलेला आहे. तो पण आम्ही कॉर्पोरेशनच्या ताब्यामध्ये देण्याचं ठरवलेलं आहे. का तर तिथं सिवरेज ट्रीटमेंटला STPचं पाणी जात आहे आणि जलपर्णी येते आणि लोकांचं आरोग्य धोक्यात येत आहे. ते आपल्याला त्याच्यातनं दूर करायचं आहे, धोका दूर करायचा आहे. आणि म्हणून त्याही संदर्भामध्ये मला सकाळी आंबेगाव परिसरातले अनेक बेलदार कंपनी आणि बाकीचे सगळे सहकारी भेटले. त्याच्यात पण मी लक्ष घालून मार्ग काढतोय. आणि आंबेगावमधला कचरा प्रक्रिया, कचऱ्यानी तर एवढी पंचायत केलेली आहे. सगळ्यांना राहायचं आहे, पुण्यात राहायचं आहे, मुंबईत राहायचं आहे, पिंपरी चिंचवडमध्ये राहायचं आहे, आपापल्या शहरामध्ये राहायचं आहे, पण कचरा आमच्याकडं नको. ते कुठं न्यायचं आहे तिकडं न्या. मलाच कळेना आता ह्याचं काय करायचं. आणि दुसरी जागा निवडली आणि जरा आजूबाजूच्या लोकांना कळलं की इथं कचरा डेपो येतोय की लगेच आंदोलन सुरूच. लगेच त्याच्यामध्ये आम्ही आता हा विचार करतोय की ज्या अतिशय पुढारलेली शहरं आहेत त्यामध्ये काय टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. आम्ही मागं त्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. कचऱ्यापासून गॅस काढला, त्या गॅसवर आम्ही इंजिन चालवलं, त्याच्यातनं जनरेटर चालवला आणि त्याच्यातनं वीज देण्याचा प्रयत्न केला. खूप वेगवेगळ्या प्रकारचे योजना त्यामध्ये केल्या. परंतु आजपर्यंत तरी
अतिशय एकदम ही योजना कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता हा प्रकल्प अतिशय उत्तम आहे, योग्य आहे, असं अजून दृष्टीपथात आलेलं नाही. आता एक नवीन आलंय, त्याची पॅलेट तयार करतात आणि ती बॉयलर करता वापरतात, म्हणजे बगॅसच्या ऐवजी तुमच्या कोळशाच्या ऐवजी हीट जनरेट करण्याच्या करता त्या पॅलेटचा उपयोग होतो. तोही मधील प्लांट एका ठिकाणी बघितला आहे आणि त्याच्यातनं दुसऱ्या 2-3 लोकांना ते उभे करायला सांगितले. ते सक्सेस झाल्यानंतर आपण करू. पण हे आंबेगावमधील कचरा प्रक्रिया सध्या तर थांबवलेली आहे, परंतु ती कायमची थांबवून दुसरीकडे कुठंतरी मी निश्चितपणे नेईल, याबद्दलची खात्री माझ्या शब्दाच्या बाबतीमध्ये तुम्ही बाळगा, अशा प्रकारची माझी तुम्हाला ह्या संदर्भातली विनंती आहे. एकंदरीतच हे सगळं पुस्तक तुम्ही चाळल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की एकंदरीत पैशाच्या श्रीमंतीपेक्षा निरोगी आरोग्याची श्रीमंती ही अधिक महत्त्वाची आहे आणि त्याकरता प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. मित्रांनो, एखादा गोष्ट जर घडली, आम्ही आज एक 350 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वारजामध्ये करतोय, नेदरलँडशी टायअप केलेलं आहे, परंतु त्याच्यात 16% जागा 10% फ्री आणि 6% शासनाच्या दराने गोरगरिबांच्या करता तिथं दिलेले आहेत. बाकीचे ज्यांची ऐपत असेल ते 84% जागेमध्ये जातील बेडवर. तशीच 550 बेडचं एक हॉस्पिटल आम्ही त्याच तत्वावर बाणेरला करतोय. ती पण जागा ही 2 एकर का 2.5 एकर होती, ती 5 एकर आहे. अशा पद्धतीनं आपले राज्य सरकारची हॉस्पिटल केलेलीच आहे. ससून हॉस्पिटल तर मी जवळपास 2,500 बेडपर्यंत नेलं. 2,500 बेड आहेत तिथं. तुम्ही गेल्यानंतर आणि सतत माझं तिथं लक्ष आहे, नवीन नवीन गोष्टी करण्याचं, काय काय उपकरणं तिथं दिली पाहिजेत, कशातून सर्वसामान्य माणसाला चांगल्या प्रकारची सेवा आरोग्याच्या बाबतीमध्ये तिथे मिळेल, हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळं देखील अलीकडच्या काळामध्ये आजारांचं प्रमाण वाढतंय. त्याच्यामध्ये फास्ट फूड, अलीकडचे मुलांना मुलींना ते पिझ्झा, बर्गर, अमुक तमुक, त्याच्यामुळं तर एवढा काही त्यांना त्रास सहन करावा लागतोय. हे पण लहानपणीच कुठं कुठं शुगरचा सारखा आजार उद्भवतोय, शुगर वाढते, कमी होते, बीपींना काहींना वाढतोय, अशा अनेक प्रकारचे आजार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून रोज व्यायाम केला पाहिजे आणि मेहरबानी करून व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे. आहार, विहार, आचार, विचार, उच्चार हा आपला सगळ्यांचा चांगला ठेवला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आहार पण महत्त्वाचा आहे, विहार पण महत्त्वाचा आहे, आचार पण महत्त्वाचा आहे, तुमचे आमचे विचार पण महत्त्वाचे आहेत आणि उच्चार पण चांगले असले पाहिजेत. नाहीतर अलीकडे बघा, हे राजकीय आमच्यासारखे काही लोक काय बरळत असतात, काय बोलत असतात, कुठं खेकडा, कुठं वाघ, प्राण्यांची तर सगळी नावच काढलेली आहेत. कुणाला काय म्हणतील काही सांगता येत नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला, सकाळी 9लाच भोंगा सुरू होतोय आणि मग दिवसभर तेवढंच दाखवत बसतायत. वास्तविक काय, ज्यांनी त्याने आपलं काम करा ना. समाजामध्ये इतके वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, इतक्या वेगवेगळ्या समस्या आहेत, त्या सोडवण्याच्या करता आपण आधी अग्रक्रम देऊया. परंतु तसं काही जण जाणीवपूर्वक होऊन देत नाही आणि लोकांच्या मध्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण करून काही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करता येईल का, हाही काहींचा गोष्टी चालू आहेत. गंभीर आजार टाळण्यासाठी प्राथमिक टप्प्यातच तपासणी आवश्यक आहे, हे पण तुम्ही मनावर घेतलं पाहिजे. आरोग्य क्षेत्रासाठी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मी जाणीवपूर्वक भरीव अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. आत्ताचा अर्थसंकल्प माझा अंतरिम अर्थसंकल्प होता, परंतु मी 10 जूनला नवीन अर्थसंकल्प 8 महिन्याच्या करता राहिलेला सादर करणार आहे. त्याही वेळेस मी याच्यामध्ये फार चांगल्या प्रकारे लक्ष देऊन मग भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स याची स्थापना करण्याची पुण्यामध्ये औंधला माझा स्वतःचा प्रयत्न आहे, जसं नागपूरला झालेला आहे. इतर पण बाबतीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ती आपण लागू केलेली आहे. पूर्वी ती 1.5 लाखापर्यंत होते, आता ती 5 लाखापर्यंत केलेली आहे. अंगीकृत रुग्णालयाची संख्या 1000वरून 1000
900पर्यंत आपण वाढवलेली आहे. राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये 15 खाटांचे अद्ययावत डे केअर केमोथेरपी सेंटर स्थापन करण्याचा आपण प्रस्तावित केलेलं आहे. अशा खूप अनेक मेडिकल, मी तर टप्प्याटप्प्याने एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळ्यांनी 36 जिल्हे आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय एक तरी मेडिकल कॉलेज असलं पाहिजे अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलं आहे आणि ते काम हातामध्ये घेतलं आहे. मित्रांनो, एक मेडिकल कॉलेज करायला 1000 कोटी रुपये खर्च येतो, एक मेडिकल कॉलेज करायला. परंतु डॉक्टर तेवढे तयार झाले पाहिजेत, दुर्गम भागात, आदिवासी भागामध्ये ते गेले पाहिजेत. अशा पद्धतीनं आपण तो प्रयत्न करतोय. आत्ता प्रत्येक तालुक्यामध्ये एक शववाहिका उपलब्ध करून देण्याचा देखील या अर्थसंकल्पामध्ये मी उल्लेख केलेला आहे. मोफत आणि पुरेशा आरोग्य सुविधा देण्यावर देखील आमचा महायुतीच्या सरकारचा भर राहणार आहे. आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही पण योजना आपण सुरू केलेली आहे आणि आरोग्य यंत्रणा मजबूत, सक्षम, प्रभावी करण्याच्या करता आमचा सतत बारकाईनं लक्ष आहे. तातडीच्या उपचारांच्यासाठी आरोग्य वर्धिनी केंद्र उपयुक्त हे पण आपण करण्याचं ठरवलेलं आहे. त्याही कामामध्ये लक्ष घातलेलं आहे. केंद्र सरकार पण ह्या कामात लक्ष देत आहे. आत्तामध्ये आमच्या डॉक्टरांनी संप केला, त्याच्यामध्ये चर्चा करून त्यांची 10,000 रुपयाची वाढ केली. शेवटी त्यांना पण उपचार करत असताना समाधान मिळालं पाहिजे. आमचा नर्सेस असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल किंवा कुणी त्याच्याशी संबंधित असतील, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्यातल्या चांगल्या करून देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आपल्या शहरात किती चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्या तरी माझं मत आहे की आरोग्य साथी पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याचा उपयोग घेण्याची वेळ कुणावरही येऊ देता कामा नये. त्यासाठी बाबांनो, निरोगी आयुष्य जगणं हाच सर्वोत्तम अशा प्रकारचा मार्ग आहे. कदाचित माझ्या मागं बसलेले डॉक्टर चंदवानी आणि डॉक्टर संचेती त्यांना ते पटणार नाही, परंतु जे खरं आहे ते मी सांगतो. दारू, गुटखा, पान, तंबाखू, सिगारेट यासारख्या व्यसनापासून मेहरबानी करा आणि दूर राहावा. नियमित व्यायाम करा. निर्व्यसनी जीवनाच्या माध्यमातून आनंददायी राहण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि एकंदरीतच राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग आणि आपला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयाचं योगदान हे महत्त्वाचं ठरणार आहे. सामूहिक आणि एकत्रित प्रयत्नातनं अवघा महाराष्ट्र आरोग्य संपन्न व्हावा, सगळ्यांना निरामय आरोग्य लाभावं अशी सदिच्छा मी या निमित्तानं व्यक्त करतो. आणि आरोग्य साथी पुस्तक हे ज्या उद्देशाने आमच्या अप्पा रेणुसे आणि त्यांच्या सगळ्या टीमनी हे आपल्या सगळ्यांच्या करता दिलेलं आहे, जपूया ऐश्वर्य आरोग्याचं, अशा पद्धतीनं हे आरोग्य साथी या पुस्तकाचं नाव त्यांनी दिलेलं आहे. त्याचा खूप चांगला उपयोग समाजातल्या सर्व शेवटच्या माणसाला देखील, सर्व घटकाला, सर्व जाती धर्माच्या आमच्या सहकाऱ्यांना, लहान मुलं असतील, मध्यम वयाचे असतील, वडीलधारी असतील, अशा सगळ्यांनाच ह्या गोष्टीचा उपयोग व्हावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. नेहमीच कुठलाही कार्यक्रम अप्पा रेणुसे ज्यावेळेस घेतात त्यावेळेस तो कार्यक्रम अतिशय दिमागदार अशा प्रकारचा कार्यक्रम असतो, सगळ्यांना आपलंसं करणारा अशा प्रकारचा कार्यक्रम असतो. त्याच्यात कुठंही जिथं गरज आहे तिथं ते हायगाई करत नाही, परंतु उधळपट्टी पण होऊन देत नाही. अशा प्रकारचं त्यांचं व्यावहारिक दृष्टिकोन नेहमीच राहिलेला आहे. तसाच व्यावहारिक दृष्टिकोन इथून पुढच्या काळामध्ये देखील त्यांनी ठेवावा. आणि मगाशी त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे, एकदा आमच्या NDAच्या महायुतीच्या 48 जागांचं वाटप 2-3 दिवसामध्ये होईल आणि मग त्याच्यातनं ज्या जागा भाजपला मिळतील, भाजप त्याबद्दलचा निर्णय घेईल कोण उमेदवार द्यायचा. ज्या जागा राष्ट्रवादीला मिळतील त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण मिळून तो निर्णय घेऊ आणि ज्या जागा शिवसेनेला मिळतील त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेसाहेब आणि त्यांचे सगळे मान्यवर एकत्र बसून तो निर्णय घ्यायचा आहे. माझी एवढीच विनंती आहे, या आरोग्य साथी पुस्तकाच्या प्रकाशनाचं निमित्त साधून हे NDAचं सरकार पुन्हा दिल्लीमध्ये येण्याच्या करता अक्षरशः नरेंद्र मोदी 24 तासातले 18-18 तास काम करतायत.
व्हिजन आहे. अतिशय मोठ्या प्रमाणावर पोर्टची कामं चाललेली आहेत, विमानतळाची कामं चाललेली आहेत, वंदे भारतसारख्या ट्रेन सुरू होत आहेत, नवीन रेल्वे लाईन टाकली जाते, वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर दिल्या जात आहेत. समाजातल्या गरीबातल्या गरीब माणसाच्या करता ज्या ज्या योजना देता येतील त्या त्या योजना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून तशा प्रकारची व्यक्ती आज दुसरी तरी कुणी भारतामध्ये दिसत नाही. आणि त्याच्यामुळं बहुसंख्य भारतीयांचा 65% जास्त भारतीयांचा एक त्यांनी निश्चय केलेला आहे की तिसऱ्यांदा ह्या देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं. कारण जागतिक एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर जगात आता भारताच्या नावाला एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. भारत काय म्हणतोय, भारताची काय भूमिका आहे, त्याला आता फार महत्त्व त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि त्याचं एकमेव कारण त्यांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन ज्या पद्धतीनं देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आणि डे नाईट काम ते करतायत. गेल्या 9 वर्ष 10 महिन्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एक दिवस देखील नरेंद्र मोदींनी कुठं सुट्टी घेतली आणि कुठं मालदीवला गेलेत, कुठं काहीतरी काश्मीरला गेलेत आणि कुठंतरी ते सुट्टीचा आस्वाद घेत आहेत असं कधी घडलेलं नाही. दिवस रात्र फक्त भारत आणि भारताचा विकास आणि भारताला जगामध्ये तिसरी अर्थव्यवस्था आपल्याला कशी करता येईल, $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. आणि त्याच्यातनं भारतामध्ये ज्या गोष्टी जगात इतर सगळ्या देशामध्ये आहे तेवढ्याच तोडीच्या गोष्टी माझ्या भारतामध्ये देखील झाल्या पाहिजे. पार चंद्रयानापासून सगळ्या गोष्टीच्या सुविधा देण्याच्या करता ते कष्ट घेत आहेत. ह्याही आपण सगळ्यांनी विचार करावा. शेवटी 140 कोटी जनतेला एक दिशा देण्याचा मजबूत अशा प्रकारचा नेता असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाही. आणि म्हणून त्याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करावा. तिन्ही पक्षाच्या वतीनं चांगल्यातले चांगले उमेदवार देण्याचं काम आम्ही सगळेजण करू. त्यांना कृपा करून आशीर्वाद देण्याचं काम, त्यांना भरभक्कम पाठिंबा देण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं. तुम्ही तशा पद्धतीनं काम केल्यानंतर तुम्ही टाकलेल्या विश्वासाला कुठंही आमचे 48 उमेदवार तडा जाऊन देणार नाही. याबद्दलची काळजी, याबद्दलची खबरदारी आम्ही तिन्ही पक्ष मिळून घेऊ. याबद्दल पण मी आपल्याला विश्वास देतो. आणि एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना भेटता आलं. माझ्या 6 मुलींचा पण इथं सत्कार करता आला. त्यांनी पहिलं, दुसरं आणि तिसरं पारितोषिक मिळवलं, प्रावीण्य त्यांनी दाखवलं. तसंच प्रावीण्य इतर पण मुलींनी दाखवावं. प्रत्येकाच्या अंगामध्ये काही ना काही कला आहे, त्या कलेला वाव देण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि तो ह्या परिसरामध्ये होतोय, त्याचा मनस्वी आनंद मला आहे. त्या 6 मुलींना, त्यांच्या आईवडिलांना, त्यांच्या शिक्षकांना त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि असंच आपली भावी पिढी घडवण्याचं काम प्रत्येक पालकांनी करावं, प्रत्येक शिक्षकांनी त्या ठिकाणी मुलाच्या बाबतीमध्ये, मुलीच्या बाबतीमध्ये करावं, ही अपेक्षा व्यक्त करून आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर युवराज रेणूचे आभार मानतील आणि वेदश्री देशमुख पसायदान म्हणतील आणि कार्यक्रमाची सांगता होईल. आरोग्य साथी या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी उपस्थित असलेले, विकास कामांचा वादा सोबत घेऊन महाराष्ट्रभर दमदार वाटचाल करणारे आमचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे लाडके राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, तसेच व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी, आजी माजी नगरसेवकांचं मी आप्पासाहेब रेणुसे मित्रपरिवाराच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बंधू भगिनी व मित्रपरिवारांचं देखील, तसेच अतिशय कमी वेळामध्ये हा कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व टीमचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी.
करा ना पसायदानचं. पसायदान होणार आहे, सगळ्यांनी शांतता राखा. त्यानंतर दादांना मार्गस्थ होण्यासाठी आपण रस्ता द्यायचा आहे शांततेने. तोपर्यंत बँडवाल्यांनी बँड वाजवू नका. आभार प्रदर्शन झालेलं आहे. नामदार अजितदादा पवार यांना पुढे मार्गस्थ व्हायचं आहे. मनपूर्वक धन्यवाद.